चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर उद्या 16 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे किंक्रांतीचा दिवस। जसं की संक्रांत असते तसंच किंक्रांत ही असते। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अजूनही किंक्रांत कशी साजरी करावी हे माहिती नाही। बघा, देवीने संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे तो दिवस जो आहे तो आपण संक्रांतीचा सण म्हणून साजरा करतो। तर किंक्रांतीच्या दिवशी देवीने किंक्रासूर या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे हा जो दिवस आहे तो किंक्रांतीचा सण म्हणून साजरा केला जातो। त्याला खरं तर करीचा दिन असं देखील म्हटलं जातं। संक्रांत जितकी शुभ असते किंक्रांत तितकीच अशुभ असते। अगं, संक्रांतीच्या दिवशी आपण गोडाचा सण साजरा करतो, सगळ्यांना गोड काहीतरी बनवून वाटप करतो, तिळगुळ जे आहे ते आपण सगळ्यांना खाऊ घालतो, कारण हा जो दिवस आहे तो आपल्या आयुष्यात गोडवा आणणारा असो। तर किंक्रांतीचा जो दिवस आहे हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता बाधा पसरवणार असतो। त्यामुळे या दिवशी आपल्याला शक्य तितकं नकारात्मकतेपासून आणि वाईट शक्तीपासून आपल्याला लांब राहायचं आहे। म्हणून आता आमच्याकडे किंक्रांतीच्या दिवशी शक्यतो घराबाहेर कोणी पडत नाही, या दिवशी घरामध्येच राहतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी करावायचे काही विशेष उपाय आणि विशेष सेवा सांगणार आहे। सोबत उद्याच्या किंक्रांतीची काही माहिती देखील सांगणार आहे। ज्यांना अजूनही किंक्रांत कशी साजरी करावी किंवा किंक्रांतीच्या दिवशी काय उपाय करावे हे माहिती नाहीये, त्यांनी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते की उद्याच्या दिवशी कुठल्याच शुभ गोष्टींची सुरुवात करायची नाही, कुठल्याही शुभ चांगल्या गोष्टी खरेदी करायची नाही। जसं की वाहन असेल, जागा असेल, घराचं बांधकाम असेल, सोनं असेल, कुठल्याच नवीन कार्याची सुरुवातही करायची नाही आणि कुठल्याच नवीन गोष्टी घ्यायच्याही नाहीत, कारण उद्याचा जो दिवस आहे तो अशुभ आहे। अर्थातच जे मानतात त्यांच्यासाठी, जे मानत नसतील त्यांच्यासाठी नाही। आता आमच्याकडे खूप लहान असल्यापासून मी या गोष्टी बघते आणि आमच्याकडे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मानतात। ठीक आहे, हे झालं। आपण काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत। शक्यतो ज्या बाधांपासून आपल्याला त्रास होतो की ह्या भागात गेल्यानंतर मला काहीतरी होतं किंवा घरातील या भागात बसल्यानंतर मला अस्वस्थ वाटतं, तर त्या भागात बसणं टाळा, त्या ठिकाणी जाणं टाळा। घरामध्ये तुम्ही देवधर्म करू शकता। देवधर्म करण्याला, पूजापाठ करण्याला, गुरुचरित्रातील अध्यायाचा सारामृत वाचा, पूजापाठ करण्याला कुठल्याही प्रकारचं वर्ज नाही। घरामध्ये जितकं नामस्मरण उद्याच्या दिवशी कराल, जितक्या सेवा कराल त्याचं फळही तुम्हाला तितक्याच जास्त पटीने प्राप्त होईल। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य संपवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये असलेली जी गरिबी आहे ती घालवण्यासाठी, कुठली बाधा, इडापिडा तुमच्या घरात वास करत असेल अशा सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आपल्या मुख्य दरवाजावरती ही एक वस्तू लावायची आहे। ही वस्तू लावण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा योग पुन्हा लवकर नाहीये। त्यामुळे ज्यांच्याही घरामध्ये असंख्य अडचणी, कलह खूप जास्त आहेत, ताई आमच्या घरात पैसाच टिकत नाही, लक्ष्मी स्थिरावतच नाही, सतत वाईट शक्तींचाच वास असतो, त्या प्रत्येकाने उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला ही वस्तू नक्की लावा। आता कुठली वस्तू लावायची आहे, उपाय काय करायचा आहे हे सगळं पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, 2 उपाय तुम्हाला सांगते। त्यातील सगळ्यात पहिला उपाय आहे, तुम्हाला एक छोटीशी मातीची पंटी घ्यायची आहे। एक मातीची पंटी किंवा मातीचं भांड ते आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या वरती तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। आता या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला ज्या वस्तू सांगते या वस्तू घालायच्या आहेत। त्यातील पहिली गोष्ट आहे 7 कापराचे तुकडे, छोट्या छोट्या कापराचे 7 तुकडे घालायचे आहेत। त्यामध्ये तुम्हाला 5 अख्ख्या लवंगा, 5 काळी मिरी घालायच्या आहेत आणि सोबत तुम्हाला 5 चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे आणि याचं तुम्हाला छोटंसं हवन करायचं आहे, जे मेन दरवाजावरती करायचं आहे। आपला मेन दरवाजा खरं तर आपल्या घराचं सर्व काही असतं, कारण इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी येते, इथूनच आपल्या घरात लक्ष्मी येते। जर मेन दरवाजावरती काहीच उपाय केले नाही तर घरामध्ये सतत अवलक्ष्मी आणि इडापिडा, बाधा, नजर किंवा अवलक्ष्मीच घरामध्ये प्रवेश करेल। पण जर नेहमी तुम्ही हा मेन दरवाजावरती काही उपाय करत राहिलात, या दरवाजाला काही गोष्टी बांधत राहिलात, व्यवस्थित काळजी घेतलीत तर नक्कीच तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल। त्या दरवाजातून तुमच्या घरामध्ये फक्त माता लक्ष्मीच प्रवेश करेल। आता आपल्याला आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्या प्रज्वलित करायच्या आहेत, त्याचे छोटंसं हवन करायचं आहे, जेणेकरून घरातील सगळी इडापिडा, सगळं काही जे बाधा, वाईट शक्ती असेल ते सगळं त्या हवनामध्ये जळून राख होईल।
ठीक आहे, हे थोडंसं थंड झालं, शांत झालं की त्यानंतर कुठल्या झाडाखाली हे टाकून द्या. त्यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. तुरटी ही नकारात्मकतेचा नाश करते आणि माता लक्ष्मीला आकर्षित करते. उद्याच्या दिवशी तुरटीचा उपाय हा लाख मोलाचा आहे. आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. तो काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचा आहे. काळ्या रंगाचे कापड घ्यायचे, त्याच्यावरती तुरटीचा खडा ठेवायचा आहे. हळद कुंकू तुम्हाला थोडंसं अर्पण करायचं आहे. त्यानंतर याला एक चांगली घट्ट गाठ मारायची आहे. घरातील जेवढे कोपरे, जेवढे कोण असतील, म्हणजे ज्या दिशा आहेत त्या सगळ्या दिशांना भिंतीनं तुम्हाला हे टच करायचं आहे. सोबत जो आपला मेन दरवाजा असेल, मेन तिजोरी असेल किंवा आपलं जे देवघर असेल, या सगळ्याच ठिकाणी तुम्हाला हा तुरटीचा जो खडा आहे तो स्पर्श करायचा आहे. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरून तुम्हाला हा खडा उतरवायचा आहे. म्हणजे त्या कापडा सगट, त्या पोटली सगट सगळ्यांवरून उतरवून झाला की स्वतःवरून देखील उतरवायचा आहे. जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजावरून देखील तुम्हाला उतरवायचा आहे. आणि मग त्यानंतर तुमचा जो दरवाजा आहे, मेन दरवाजा, त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला हा बाहेरून लावायचा आहे. आता हा मेन दरवाजा आहे, हा बाहेरचा भाग आहे, हा आतला भाग आहे. बाहेरून जेव्हा आता समजा मी इथून घरामध्ये जात आहे, तर बाहेरून घरामध्ये जात असताना जो उजवा भाग तुम्हाला लागेल त्या उजव्या भागाला, उजव्या दिशेला तुम्हाला हा तुरटीचा खडा त्या काळ्या रंगाच्या कापडासहित तुम्हाला तिथे टांगायचा आहे. बघा, पुन्हा एकदा सांगते, तुरटी ही नकारात्मकतेचा नाश करते, तुरटी ही वाईट शक्तींना संपवते आणि माता लक्ष्मीला आकर्षित करते, घरामध्ये सकारात्मकता आणते. जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी हा तुरटीचा खडा तुमच्या मेन दरवाजाला लावाल तेव्हा लक्षात घ्या, वर्षभर तुमच्या घरामध्ये सकारात्मकताच असेल. तुमच्या घरात सुख समृद्धी असेल. घरात कितीही कलह असतील ते कुठेतरी थांबतील. घरातील भांडणं कुठेतरी कमी होतील. गरिबी असेल ती कुठेतरी संपेल. घरातील दारिद्र्य नष्ट होईल आणि घराकडे माता लक्ष्मीची अखंडित कृपा राहील. आता हा किती दिवस ठेवायचा, तर कंटिन्यू ठेवा. कधी असं वाटलं की हा तुरटीचा खडा वितळलेला आहे किंवा आता कमी कमी होत आहे, फक्त कापडच उरलेलं आहे, त्यावेळेस पुन्हा नवीन खडा घ्या, पुन्हा त्याच्यामध्ये ठेवून द्या. किंवा मग तुम्ही कापडा सगट तुम्ही कुठल्याही झाडाखाली हा ठेवू देऊ शकतात आणि नव्याने पुन्हा नवीन कापड घेऊन पुन्हा हा उपाय करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी तुरटीच्या खड्याचा हा आवर्जून उपाय करायचा आहे. बघा, पुन्हा एकदा सांगते, या उपायाने तुम्हाला असंख्य फायदे होतील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.